आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथं खाऊच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. कसं आहे माहिती आहे का, माझा एक मित्र आहे बरं का, माझा एक मित्र आहे म्हणजे मला आता असं दाट संशय आहे की जन्माला आल्यापासून एक बटर चिकन लाव असं सांगत असावं तो. कारण होतं काय म्हणजे समजा लागोपाठ 1-2 दिवस त्यांनी समजा चिकन किंवा फिश खाल्लं नाही ना तर जिभेवर अन्याय झाला आहे आणि आपल्यावर अन्याय झाला असं त्याला दाट संशय येतो. मग तो काय करतो, एक तर सरळ ऑफिसला दांडी मारतो किंवा मग बायकोला न विचारता म्हणजे तिचा विचारही न घेता डायरेक्ट घरात मांसाहाराचा घाट घालतो. काय त्याचा वाढदिवस असेल ना की एक वेगळी पर्वणी असते. आम्ही केक बीक नेत नाही, आम्ही असा मोठा प्रॉन्स घेऊन जाऊन कापतो. तर हे असे जे अट्टल खाणारे असतात ना मांसाहारी, अट्टल मांसाहारी, त्यांच्यासाठी आजचा हा भाग म्हणजे एक वेगळी पर्वणी आहे. कारण माझे 2 मित्र इथे आलेले आहेत ना, जे 2 मित्र इथे आलेले आहेत ते अट्टल आहेत. अट्टल म्हणजे मांसाहारीमध्ये अट्टल आहेत आणि ते आपल्याला 2 असे वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहेत. आपण बघूया, आधी त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय तुझं नाव? प्रसाद परब. प्रसाद परब. आणि तुझं? अभिषेक शहाणे. अभिषेक शहाणे. काय करता तुम्ही? म्हणजे तुम्ही दोघेही एकदम युती झाल्यासारखं तुमचं काहीतरी अजोड युती असं कानावर आलेलं आहे. महायुती. पण आता काय म्हणजे काय करता काय तुम्ही? म्हणजे लोकांची पोटं भरतो. लोकांची पोटं भरतो. कुठे भरता पोटं तुम्ही? माझा हॉटेल आहे, आमचं दोघांचं हॉटेल आहे, ओळा नाका घोडबंदरला, मालवणी हॉटेल. नाव आहे सोलकडी. मुद्दाम शोधून सोलकडीच नाव दिलंय त्यांना. कारण मी मालवणचा, माझा जन्म मालवणमध्ये झाला आणि माझं संपूर्ण शिक्षणच मालवणमध्ये झालं. त्यामुळे आमचा दिवस जसा तुम्ही म्हणता तसं आम्ही अगदी बटर चिकन म्हणजे आम्ही मासे खाऊन पैदा होतो असं होतं ते. आणि त्याच्यामुळे पूर्ण आमचं आयुष्य त्याच्यातच गेलं खाण्यामध्ये. आणि ज्यावेळी मुंबईमध्ये सुरुवात केली, इथे करिअरला सुरुवात केली, मी 5 स्टार हॉटेलमध्ये शेफ आहे. तर मी ज्यावेळी सुरुवात केली, मी आता जस्ट रिसेंटली सोडला जॉब. एक इटालियन रेस्टॉरंटमध्ये मी शेफ म्हणून काम करायचो. माझं करिअर कॉन्टिनेंटल आणि इटालियनमध्ये गेलं. पण ज्यावेळी मी विचार केला की माझं रेस्टॉरंट करायचं, तेव्हा मी विचार केला मालवणी रेस्टॉरंट करायचं. का तर मुंबईमध्ये मालवणी जेवणाची जी एक हेळसांड झालेली आहे ना, म्हणण्यापेक्षा तुम्ही मालवणी म्हटल्यावर लोकांच्या समोर येते ती सुरमई, पापलेट, तिखट आणि तेल, याच्याशिवाय काही येत नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त खूप काही आहे मालवणमध्ये. मालवण ह्याला एक असा समुद्र किनारा लाभला आहे जिथे एक चांगल्या प्रतीचे मासे मिळतात. कारण त्याची भूगर्भाची रचना तशी आहे. ह्या गोष्टी लोकांना माहिती नाहीत. माणूस विकायला बसलेला असतो. आज आम्ही जेव्हा दोघांनी ठरवलं की रेस्टॉरंट काढायचं, तर आम्ही हा विचार केला, पैसा नंतर, पहिला समोरचा माणूस सांगितलं पाहिजे वा उत्तम. त्याने उत्तम म्हटलं म्हणजे आमचं पोट भरलं. कारण त्यांचं सॅटिस्फिकेशन हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आजही आमच्याकडे कस्टमर येतात, 10:30-11ला रात्री कस्टमर आला की त्यांना मासा भेटत नाही. त्याचं कारण असं आहे की मी रोज मासे आणतो आणि कोणी नाराज होत नाही. महत्वाची गोष्ट, पहिल्यांदा थोडं त्यांना ते पटायला वेळ लागला, पण नंतर त्यांना कळायला लागलं की का असं आम्ही करतो. कारण आम्ही रोज मासे आणतो, ते रोज देतो. इव्हन मी माझे जेवढे कस्टमर आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही गेलात बाजारात तर मासे कसे घ्यायचे ते मी सांगतो त्यांना. कारण कसं आहे की हे वाढणं गरजेचं आहे. दररोज ते तुमच्या हॉटेलमध्ये येऊन जेवतीलच असं नाही ना. बरोबर. तुम्ही एखादी घरी बनवायचं म्हटलं तर मासा कसा असावा ह्याची तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग मासा आणतोस कुठून तू? मी सध्या आणतो ससून डॉकवरनं. डायरेक्ट ससून डॉक टू ठाणा. हो, घोडबंदर. पण काय करावं लागतं की हे जे मासे येतात माझे, जे मुंबईवरनं ना, ते माझे लाईक सुरमई, पापलेट असे येतात, कोलंबी वगैरे. आता सौंदाळे नावाचा एक मासा आहे जो मी मालवणवरनं आणतो, कारण तो मुंबईत शक्यतो भेटत नाही. भेटला तर गोड्या पाण्याचा भेटतो. ह्या गोष्टी लोकांना कळायला पाहिजे. हे माझं महत्वाचं आहे. मला खूप लोक विचारतात, अरे तुझी रेसिपी घेऊन लोक बनवतील,
बनवते मला आनंद आहे. मला आणि एक मालवणी रेस्टॉरंट लोकांनी दुसऱ्याने उघडलं माझ्यासारखं ना, तर माझ्यासारखा आनंदी माणूस नाही. कारण मुंबईत मालवणी लोक शिकले कसं बनवायचं. अस्सल मालवणी खायचं असेल तर तुमच्या हॉटेलमध्ये यायला किंवा माझ्या घरी दोघांपैकी. तू काय करतोस? तुझं शिक्षण कुठलं, जन्म कुठला? ऍक्च्युली मी पेणचा प्रॉपर, आणि मी पेणमध्ये वडील हॉटेल व्यवसायापासून लहानापासून हॉटेल व्यवसायाचा, आणि मग मला लहानपणापासून ते हॉटेल मी इव्हन हॉटेल्समध्ये जाऊन माझ्या शेफच्या बाजूला राहून मी प्रिपरेशन करायचो. मग ती एक हाऊस निर्माण झाली, आणि मग नंतर मी डिसाईड केलं का हॉटेल मॅनेजमेंट करायचं. मग मी डिग्री घेतली आणि मग रेनिसन्सला 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही दोघं पण जॉब करतोय, आणि म्हणजे शेफ आणि मी. ओके. तर आम्ही दोघं पण वडील आणि तू नाही काय सांगता येत नाही कुठे काय होईल. तर मग तिकडे आमची दोघांची ऍक्च्युली ओळख झाली. आम्ही म्हणजे मी कसं एखादी जेवण बनवतोय आणि कस्टमर पर्यंत पोहोचवणं ह्याच्यामध्ये पण एक कला आहे. मग ती कशी पोहोचवायची त्यासाठी मग आम्ही मी थोडं बाजूला ठेवून सर्व्हिस इंडस्ट्री थोडी जॉईन केली. मग तिकडे सर्व्हर म्हणून लागलो, आणि मग ती जी पद्धत आहे, जी आपली पद्धत लोकांना कशी सर्व्ह करायची, मग तिकडनं थोडं शिकलो. आणि मग प्रसाद शेफ आणि मी, मग आम्ही दोघांची ओळख झाली, आणि ओळख झाल्यानंतर मग आम्ही हा डिसाईड केलं की मग आपण मालवणी जे फूड आहे ते अतिशय दुर्मिळ होत चालले, आणि मुंबईमध्ये मालवणी फूडच्या नावाने आजकाल एवढं तिखट आणि जे द्यायला नाही पाहिजे ते पदार्थ लोकांना सर्व होतात, आणि लोक हौशीने खातात. पण ऍक्च्युली ते आपण ऑथेंटिक पद्धतीने कसं द्यायचं ते आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. ओके, व्हेरी गुड. डेफिनेटली. मी आणि आमचे खवय्ये असे वाट बघतोय तुम्ही काय दाखवणार आहात. आपण किचनकडे जायचं का? जरूर. अभिजित आणि प्रसाद, तुमचं दोघांचे आमच्या किचनमध्ये स्वागत आहे. पहिल्यांदा तू बनवतोस ना? हो. काय बनवणार मला सांग? तुडतुडी कोंबडी. तुडतुडी कोंबडी? हा. काय होणार आहे म्हणजे त्याचं? ती कसं आहे म्हणजे की माझी आई ना घरी बनवायची ही नेहमी. जेव्हा आम्हाला खोबरं खाऊन कंटाळा यायचा ना, मग ती काय करायची, विदाऊट खोबऱ्याचं चिकन बनवायची. मग ते माझ्या अशी कल्पना आली डोक्यामध्ये की मी ते सिझलर म्हणून का देऊ नये. मग मी ते हॉटेलमध्ये माझ्या सिझलर म्हणून सुरू केलं. त्याला एवढी प्रसिद्धी भेटली की आजकाल लोक आल्यानंतर फक्त तुडतुडीच मागतात. पहिल्यांदा तुड असा आवाज येतो सिझलर मध्ये. बरं. गरम गरम प्लेट मध्ये जातं तेव्हा आवाज येतो, तेव्हा त्याची मजा म्हणून ते त्याचा एक रिफ्लेक्ट म्हणून तुडतुडी असं नाव दिलं त्याला. आणि ते एवढं फेमस झालं की आता लोकांना तुडतुडी आठवते आल्या पहिली. सुरमई सोडून तुडतुडी. ओके, चला आपण आता बघतोय तुडतुडी कोंबडी. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? बोनलेस चिकन आहे, ऑनियन आहे, ओके, टोमॅटो, दही आहे. हा मालवणी मसाला आहे जो माझी आई बनवते. कारण मी ऍक्च्युली आता मध्यंतरी 2-3 वेळा ट्राय केला इथे लालबागला जाऊन, पण ऑनेस्टली स्पीकिंग मला नाही बनवता येत. तेव्हा माझ्या आईलाच बनवावा लागतो, तो मग ती बनवून मला देते दरवेळी. आणि हे जिंजर गार्लिक पेस्ट आहे, आल्या लसणीची पेस्ट, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि सॉल्ट. ओके, साहित्य बघितलं. लग्न झालंय तुझं? हो, लग्न झालंय. ओके, मग बायकोला हे शिकवलं नाही का मसाला? बायको माझी मँगलोरियन आहे. अरे मग बेस्ट, पटकन शिकेल. तिने अर्ध्या गोष्टी मला सांगितल्या. ओके ओके, ठीक आहे. नाही पण हा आईकडून मसाला शिकून गेला बायकोने. हो, माझ्याकडे रेसिपी आहे, पण तिचं काय म्हणतात करेक्ट जमत नाही. हा, आईचा हात तो आम्हाला नाही जमणार ना. तुझं लग्न झालंय? माझं नाही लग्न. ते कधी होणार आहे? होईल थोड्या दिवसात. ओके, अजून खूप प्रश्न आहेत डोक्यात, पण आता शिकायचंय ना आपल्याला नवीन. साहित्य बघल्यावर जाऊया कृतीकडे. तिकडे तेल तापून तयार आहे. तेल तापायला पाहिजे अतिशय. अजून तापायला पाहिजे. तापायला म्हणजे एवढं तापायला पाहिजे की जवळजवळ तुम्ही 1 फुटावर हात ठेवलात ना तर तुम्हाला ते धग जाणवला पाहिजे तसं. ठीक आहे, मग आपण त्याच्या आधी मॅरिनेशन करून घेऊया. चालेल, ते राहू दे तसंच, कारण ते तापायला जरा वेळ लागेल तुला. आणि त्या लोकांना माहिती आहे की तेल तापल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही, मग तिथे मॅरिनेशन करून घेतो. वेळ का वाया घालवा. चिकन टाकलं, दही फ्रेश लावलेलं दही असलं तर चांगलं आहे, आंबट जसं नसलं तर चांगलं आहे ते. गरम मसाला. या मसाल्यात काय काय आहे ते सांगू शकतोस का तू? तमालपत्र म्हणा किंवा खूप मसाले, म्हणजे एवढे मसाले आहेत ना, जो 18 प्रकारचे मसाले टाकले आहेत त्याने त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि माझ्याकडे लिस्ट आहे, मी पाहिजे तर तुम्हाला देतो. पण प्रश्न कसा आहे माहितीये की ते तिच्या हातचं खाण्यात जी मजा आहे, किती टाकायचं हे माहित नाहीये. आणि तिच्या हात मजाच वेगळी आहे. आपण 1 चमचा म्हणून आणि ती म्हणते 1.5 चमचा, तर मग गडबड होणार ना. थोडासा टाक असं म्हणते ती. अंदाज येत नाही, थोडासा टाक. आपल्याला ते हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे. आणि ह्याला जवळजवळ अर्धा ते 1 तास या मिश्रणाला लावून ठेवून द्यायचं आहे. कारण ते दही आहे ना, ते तुमचं चिकन पोरस करणार पूर्ण, कारण त्याच्याशिवाय त्या चिकनला मजा नाही. तेल तापलेलं. आता काय करायचं मला सांगा. आता ह्याच्यामध्ये हा जो कांदा आहे ना, हा कांदा टाकायचा आहे. बरं. पण ही तुझी जी मिसेस आहे ती काय मला तू बँगलोर आहे? तुल्लू. तिकडे तू कसं काय, म्हणजे ती मुंबईत राहते हो, तिला मराठीच येतं. मराठीच येतं? हो.
कुठं काय काय म्हणजे काय जमलं कसं? शाळेपासून का कॉलेजपासून? तिने तुम्हाला पटवलं समजा. काय सांगतो? जेवण बनवणार नको घरी. घ्या. तुम्हाला जर हवं तर आवश्यकतेनुसार बेलीफ वगैरे टाकू शकता, म्हणजे तमालपत्र याच्यात टाकू शकता, काही लोक टाकतात इच्छा असेल तर. पण रेसिपी अलाउड नाही आहे. आपण हे टाकूया वगैरे तसं अलाउड नाही आहे. रेसिपीला हे अलाउड नाही आहे म्हणून टाकणं वगैरे जमणार नाही. झाला गुलाबी सर होत आला. हो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जिंजर गार्लिक पेस्ट आणि गरम मसाला. अच्छा, गरम आईचा मसाला. आईचा मसाला, हा गरम मसाला आणि आल्या लसणाची पेस्ट. तुम्हाला आपणच कलर आलेला दिसेल त्याच्यात. कलर म्हणजे आता ह्याच्यापेक्षा कलर म्हणजे फक्त हा मसाला टाकल्यानंतर जास्त वेळ ह्याला ठेवायचा नाही, कारण तो मसाला जळायला सुरुवात होणार. म्हणून त्याच्यामध्ये स्लाइस केलेला टोमॅटो टाकायचा आणि त्याचं पाणी फेकू नका, कारण हे पाणी महत्वाचं आहे टोमॅटोचं. ते आपण ऑलरेडी घातलं ते त्याच्यात गेला. ह्याच्यामध्ये कढीपत्ता, चवीनुसार मिरची तुमची जेवढी लागेल तेवढी. जवळजवळ एक 10 ते 15 मिनिट तुम्हाला हे कुक करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चिकन ऍड करावं लागेल. ओके. तर तुम्ही कधी मालवणात आलात की नाही? मी आत्ताच मालवणाचा प्रयोग होता माझा नाटकाचा. आता कोकणात आम्ही त्यासाठीच होतो ना, त्यासाठी जेवणासाठी आणि याच्यासाठी. काय खाता तुम्ही कोकणला गेल्यावर? कोकणाला गेल्या मी सगळं व्हेज खातो. व्हेज सगळं व्हेज खातो. सुंदर. कारण कसं आहे, जिथे तुम्हाला प्युअर नॉनव्हेज मिळतं ना तिथेच व्हेज सुद्धा स्पेशल मिळतं. अगदी बरोबर. फक्त चवीने खायला हवंय. कारण काय गिऱ्हाईक तुटता कामा आहेत ना. हे काय तुमच्याकडे व्हेज नाही असं करून जाता कामा नाही. आहे ना आमच्याकडे व्हेज, या ना असं होतं. बरोबर. झालं. त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन ऍड करायचं आहे. चिकनमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मी एक्स्ट्रा मीठ टाकेल तर त्या कांदा मसाल्याच्या हिशोबानेच टाकायचं आहे मीठ. बरोबर. अदरवाईज जास्त होईल मीठ. रंग बदलत चाललेला आहे, चिकनचा रंग बदलत चाललेला आहे. अंदाजे एक 10 मिनिट लागतात त्याला कुक व्हायला, पण सारखं कंटिन्यू स्टरिंग करत राहावं लागेल, नाही तर त्याला खालना पूर्ण लागणार ते. ओके. बस. आता हे कशाबरोबर खायचं? भाकरी बरोबर अप्रतिम लागतं. बरं. नाचण्याची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा चपाती. कसंही खा, पण खायचं असेल तर तुम्हाला तयार करायला लागेल, आणि तयार करायचं असेल तर बनवावं लागेल, आणि बनवायचं असेल तर तुम्हाला लिहून घ्यायला लागेल. तेवढी मोठी चेन लिहून घ्या, साहित्य आणि कृती. तुडतुडी कोंबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, दही, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्याला दही, मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून ते मॅरिनेट करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर कांदा, मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट, टोमॅटोचे तुकडे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया. पुढची रेसिपी काय अभिषेक? कोलंबीची हिरवी आमटी. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? साहित्य: कोथिंबीर, ओलं काटलेलं खोबरं, घरी जे स्क्रॅप मध्ये आपण काढतो ते कांदा, लसूण, धणे, कैरी, आलं, हळद, मोहरी, जिरं आणि मीठ. आपण काय बनवतोय? कोलंबीची हिरवी आमटी. मग कोलंबी कुठे आहे? कोलंबी आपण आता फ्रीज मध्ये ठेवली. असं नाही, आम्हाला सगळं माहिती आहे. बाय फ्रीज रेडी असतं आमच्याकडे. हे बघ कोलंबी. मी तेच म्हटलं धडधड 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 गेली कुठे कोलंबी. ओके, कोलंबी. चला साहित्य बघितलं, आता कृतीकडे जाऊया. पहिल्यांदा काय करायचं? कृतीमध्ये आपण हे सगळं ऍक्च्युली आम्ही हॉटेलमध्ये सगळं जात्यावर असं वाटून घेतो, पाटावर आपलं. हो. एकदम घरगुती पद्धतीने जी आमच्या आजी बनवायची पहिली आमची. हे हॉटेलमध्ये आजकाल भेटत नाही. टिपिकल कोलंबीची आमटी तर ती आजी आमची पाटावरशी वाटायची आणि हे सगळं मिक्स करून ती एकदम 10-15 मिनिटं ते वाटल्यावर जो फ्लेवर यायचा तीच तर ऍक्च्युली. तुमच्या हॉटेलमध्ये पाटा वरवंट आहे असं सगळं आहे. कुठे कुठे फिरलोय त्याच्यासाठी भरपूर. आता कुठे मिळणार तुला पाटा? बँगलोरला जाऊन पाटा घेऊन आलो मी. आणि वरवंटा कुठे मिळाला? ते दगड पूर्ण घ्यावा लागला. सेट घेतला. बापरे. ओके, आता आपण काय करूया, सगळं तुला एकत्र करायचं ना, मी तुला बाउल लागेल. ओके, कोथिंबीर तर आहेच. कोथिंबीर जनरली आपण घरामध्ये ही सगळी डेटा असतो ती फेकून देतो. ऍक्च्युली ह्याला एवढी टेस्ट असते का आपण ह्याचा कधी विचार करत नाही. आणि ही अख्खी घ्यायची असते, ही फक्त व्यवस्थित साफ करायची आणि डेटा सकट घ्यायची. ओके, मी राहू दे असं. हे अख्खं आपण असंच टाकायचंय मिक्सरला. मिक्सरला. ओके, ह्याच्यातलं काय काय आता घ्यायचं? ह्याच्यामधलं आता आपण
खोबरं घेऊयात याच्यात ठेवून. हो. खोबरं टाकायचं, सगळंच टाकायचं 1 वाटी. हे काय आहे? कैरी आहे. कैरी आहे का? कैरी आहे. टेस्ट करणार आहे. कैरी कलरसाठी आणि थोडं आंबट ह्याच्यासाठी 2 ते 3 कापा कैरी. ते चालूच राहिले. तू नीट सांगा काय काय घालायचं ते, नाही तर म्हणजे इथे लक्ष द्या, माझं बरोबर लक्ष काय काय चाललंय. घरात उरलेला कांदा असतो तो घ्यायचा. लसणाच्या पाकळ्या 4 ते 5. फर्स्ट क्लास. हे तुला सालन सकट घेतलीस तू? सालान सकट घ्यायचं. बघ लक्ष आहे माझं कैरीकडे आणि त्याच्याकडे दोन्हीकडे. धणे खूप बघून घ्यायचे असतात. मार्केटमध्ये खूप म्हणजे चाललेले धणे असतात. तर शक्यतो 1 नंबर क्वालिटीचे धणे ते म्हाताऱ्या लोकांना माहिती असतात. म्हणजे आजी म्हणजे ती स्पेशली ते धणे जाऊन बघून घेऊन यायची. बर. तर त्या पद्धतीचे तुझ्याशी जी मुलगी लग्न करेल ना त्याचे वांदे होणार आहेत. हे काय आणले, हे काय धडे आहेत, कळत नाही काय नाही, उगाच काहीतरी घेऊन येते बाजारात, थापी आणतो की लगेच ती खुश. जा तुम्ही जा, मला काही प्रॉब्लेम. तिखटीप्रमाणे आलं टाकायचं. हलकीशी हळद आणि थोडं मीठ. काय तिथून काहीतरी आत्रटासारखं सांगू नका. मोहरी बिरी टाक पडून. मोहरी याच्यात नसते टाकायची. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये आता आपण आपल्याकडे पाटा नाहीये तर आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ. काय प्रॉब्लेमच नाही. आम्ही हे दोन्ही बरोबर मिक्सरमधून काढून घेतो. हे सगळं उभ्या उभ्या आम्ही मिक्सरमधून काढून घेतले, तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आपण मोहरी घेऊयात. मोहरी इथे टाकायची, लक्षात घ्या. हलकीशी मोहरी, थोडस जिरा. पूर्वी जिऱ्याचा वापर फक्त उपासाच्या पदार्थांसाठी व्हायचा. बरोबर नाही का, उपासाच्या फोडणीसाठी. हल्ली म्हणजे उठसूट जिरा घालतात कुठं पण. ते फटाफट फिरून घ्यायचं. त्यामुळे जिऱ्याचं महत्व नाही. सर पाणी प्यायला नाही, टाकायला घालू. घाला. बस. आता आपण याच्यात वाटप घालतोय. कंटिन्यू याला हलवत राहायचं. बर. आता आपण याच्यामध्ये प्रॉन्स टाकतोय. ओके. कोलंबी अशी असते की ही 3 ते 4 मिनिटांमध्ये कुक होते. बर. पटकन कुक होते. तर आपण थोडं याच्यामध्ये मीठ घालूया, अगदी चवीनुसार, कारण आपण ऑलरेडी वाटपामध्ये सुद्धा घातलेलं आहे. ओके. आता हे कशाबरोबर आपल्याला खाता येईल? आपण राईस मोस्टली अप्रतिम राईस वर बेस्ट. कोलम राईस आपला मालवणी कोलम राईस. फडफडीत आणि त्याच्याबरोबर एक सोलकढी आणि हिरवी आमटी. संपला विषय, संपला. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोळंबीची हिरवी आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, कोलंबी, ओलं खोबरं, कैरी, कांदा, लसूण, धने, आलं, हळद, मोहरी, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये खोबरं, 2 ते 3 कैऱ्यांचे तुकडे, कांदा, लसूण पाकळ्या, धने, आलं, हळद आणि मीठ घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि पाणी घालून त्यामध्ये कैरी, कांदा, खोबऱ्याचं वाटण घालून ते शिजवून घ्यावं. या मिश्रणामध्ये कोळंबी आणि मीठ घालून आमटी शिजवून तयार करावी. अभिषेक आणि प्रसाद यांनी केलेले एक पदार्थ आता तयार झालेला आहे आणि तुम्ही तो खाऊन बघणार आहे. तुम्ही माझ्या तोंडाकडे फक्त बघत राहायचं आणि चेहऱ्याचे हावभाव बघायचे आणि डोळ्यात जे उमटेल ते बघायचं. वाचता येतं ना डोळ्यातलं? आठवा तरुण पण तुमचं. कडकडीत. झणझणीत, अप्रतिम. दोन्ही पदार्थ चकचकीत झालेले आहेत. सॉलॅट, क्या बात आहे. व्हेज आणि नॉनव्हेज खाण्यामध्ये ना एक प्रकारचे वाद असतात. हे योग्य नाही, हे बरं नाही, हे चांगलं आहे, हे असंच खायला पाहिजे, असं काही नसतं. कळलं का? जवसाची चटणी खाणाऱ्याला जवळ्याची चटणी सुद्धा आवडायला पाहिजे. आंबट वरण पिणाऱ्याला फिश करी सुद्धा आवडायला पाहिजे. आवडायला पाहिजे. हा, नावं ठेवत तुम्ही खाल्ल्यात की मेला, आयुष्यात तुम्हाला काही लागणारच नाही अंगाला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर. माझं कसं आहे, मी सगळं व्यवस्थित खातो आणि केवळ तुमच्यामुळे सगळं चाललंय बरं का. केवळ तुमच्यावर माझ्या सगळे उड्या मारणं चाललेलं आहे. मुद्दा लक्षात आला असेल तुमच्या. बरोबर ना? वेगवेगळे पदार्थ लिहून पाठवायचे मला. पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC.
ZeeMarathi@ZeeNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता व्यवस्थित लिहून घेतलेला असणारच आणि तुमचे दोघांचेही मनापासून आभार. वेळात वेळ काढून इथे आलात. आता तुमचं पुढचं ध्येय काय आहे? ध्येय हेच आहे की आम्हाला चेन ऑफ रेस्टॉरंट्स काढायचे आहे, पण नॉट नेसेसरी की मालवणी काढायचे आहे, पण बघूया. तुझ्याकडे इटालियन आहे, ह्याच्याकडे इंडियन क्रुझिन आहे, पंजाबी क्रुझिन, सगळं होऊ शकतं. पण महत्वाची गोष्ट ही आहे की जे मुंबईत भेटत नाही ना ते मला जायचं आहे बस, एवढंच. आणि ते लोकांना सांगायचं की हे असं भेटतं म्हणून एका पद्धतीने लोकांना सजग करायचं आहे की ती गोष्ट कशी मिळते ती. ओके, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पटापट आणि लवकरात लवकर पूर्ण होत आहे की नाही. आणि तुम्हाला दोघांना माझ्यातर्फे छोटीशी प्रेमाची भेट, माझ्यातर्फे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या तर्फे. कारण आता तुम्ही जे बनवलेलं आहे ते लगेचच संपेलच, लगेचच संपेल आता. ओके, आणि पुन्हा एकदा निघायची वेळ झालेली, कारण खाण्याची वेळ झालेली आहे. आपल्याला परत भेटायचंच आहे ह्याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. 6 मजली इमारत आहे माझी. 6 मजली इमारतीत फक्त बेकरी आहे? हो, बेकरी म्हणजे फर्स्ट ह्याच्यात बेकरी आहे, सेकंड ह्याच्यात माझं पॅकिंग डिपार्टमेंट आहे, थर्ड ह्याच्यामध्ये माझं सगळं केकचं काम चालतं, आणि त्याच्या पुढे 2 मजले राहण्यासाठी. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? कोकोनट क्रंची कुकीज. तर आपली पुढची रेसिपी काय आहे? गव्हाच्या पिठाची बिस्किट. गव्हाच्या पिठाची बिस्किट.